नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपण जर बघतच आहात की दररोज कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याची मैदानी चाचणीचे परिपत्रक प्रसिद्ध होत आहेत। तर आता विषय येतो की पुणे शहर आणि जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांचं मैदानी चाचणी कधी सुरू होईल। त्यांची मैदानी चाचणीसुद्धा 11 फेब्रुवारीपासून सुरू होईल नका, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघतच आहात 1-2 दिवसापूर्वी मुंबई शहर पोलीसची जी मैदानी चाचणी आहे त्याचं परिपत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे। त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे मुंबई पोलीसची जी मैदानी चाचणी आहे ती 11 फेब्रुवारीपासून प्रस्तावित करण्यात आली आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आहे, जर मुंबई शहर पोलीसची जर जास्त जागा असताना सुद्धा त्यांची मैदानी चाचणी ही जर 11 फेब्रुवारीपासून सुरू होत असेल, तर पुणे शहर आणि जे बाकीचे उर्वरित जिल्हे आहेत त्यांचीसुद्धा मैदानी चाचणी ही 11 फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकते, यामध्ये कुठलंही दुमत नाही। मित्रांनो, विषय येतो की आता आपण काय केले पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली 100% तयारी चालू ठेवा। आपली जी तयारी आहे ती आपण 11 फेब्रुवारीच्या ग्राउंडनुसारच केलेलं आपल्यासाठी फायद्याचं असेल। कारण विद्यार्थी मित्रांनो, अचानकमध्ये जर कोणते परिपत्रक प्रसिद्ध झाले की आपली म्हणजे पुणे शहर आणि जे बाकी उर्वरित जिल्हे आहेत त्यांची मैदानी चाचणी जर 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे असे जर परिपत्रक आले तर आपण गोंधळात जाऊ शकतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपली जी तयारी आहे ती 11 फेब्रुवारीनुसारच आपण केलेलं आपल्यासाठी फायद्याचं असेल। जर समोर गेली तर चांगलंच असेल आणि नाही गेली तर चांगलंच असेल, कारण आपली तयारी झालेली असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता विषय येतो की आता आपल्याकडे उरलेले आहेत 10 ते 11 दिवस, यामध्ये आपण काय केलेलं पाहिजे। त्यामध्ये आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, जर ज्या विद्यार्थ्यांचे 100 मीटरसाठी स्पाईक चालणार असतील, म्हणजे कोणत्या मैदानावरती जर स्पाईक चालणार असेल तर आपण स्पाईकची चांगल्यात चांगली तयारी करा, जेणेकरून आपले 100 मीटरचे मार्क्स वाढतील। आणि दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचा गोळा आउट ऑफ नाही त्यांनी आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करा। आणि दुसरी गोष्ट, पुरेपूर झोप घ्या, किमान 6 ते 8 तास झोप घेणे आपल्यासाठी फायद्याचं असेल। आणि जशी आपण फिजिकलची तयारी करत आहोत तशीच आपण लेखी परीक्षेचीसुद्धा तयारी केलेली आपल्यासाठी फायद्याचं असेल। जसे आपले फिजिकल हे लवकर होत आहेत तशी लेखी परीक्षासुद्धा लवकर होऊ शकते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन्हीवरतीही फोकस करणे आपल्यासाठी आता फायद्याचे असेल। आणि आपण जी फिजिकलची तयारी करत आहोत त्यामध्ये कुठलीही इंजुरी होणार नाही याची आपण काळजी घ्या, कारण आपल्याकडे खूप दिवस कमी आहेत। जर आपल्याला कुठलीही इंजुरी झाली तर आपले 1-2 वर्ष वाया जाऊ शकतात। कारण जर आपली ग्राउंडच्या वेळेवरती जर इंजुरी झाली, जर आपण ग्राउंडला चांगले मार्क्स घेऊ शकलो नाही तर आपण लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होणार नाही। त्यानंतर दुसरी गोष्ट, आपले हॉल तिकीट कधीपासून येतील तर तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या विद्यार्थ्यांचे फिजिकल हे 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे त्यांचे हॉल तिकीट हे 5 फेब्रुवारीपासून यायला सुरुवात होईल। आणि ज्या विद्यार्थ्यांची जी मैदानी चाचणी आहे त्यांचं परिपत्रक आलेलं नाही ते सुद्धा 1-2 दिवसामध्ये परिपत्रक येईल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, आपण वेट करा आणि आपली तयारी 100% चालू ठेवा। कुठल्याही अफवांना बळी पडू नका आणि कुठल्याही संभ्रमात पडू नका। तर आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल। त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नंतर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।